नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली प्रतापरावांचे आशीर्वाद घेत असतात. अस्मिता म्हणते, "डॅड, सायलीला तुम्ही अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्या." त्यावर प्रतापराव म्हणतात, "त्याची काही गरज नाही. मुलांनो, तुम्हाला जे हवं तेच हो, असेच आशीर्वाद देतोय." अर्जुन म्हणतो, "चल चल, आता बायको आपण जाऊया." प्रतापराव म्हणतात, "एवढ्या घाईने कुठे चाललास?" त्यावर अर्जुन म्हणतो, "आज खास आहे ना, म्हणून सायलीला मी आज दागिना घ्यायला चाललोय मार्केटमध्ये. तिला जे हवं तो दागिना ती घेईल." इकडे आपल्याला दाखवतात किल्लेदारांकडे नवमीची पूजेची तयारी चालू असते. रविराज प्रतिमाला म्हणतो, "माझं मन करतंय की सुभेदारांना यावर्षी आमंत्रण द्यावं. आपण जाऊन येऊया त्यांच्याकडे नवमीच्या पूजेसाठी." नागराज म्हणतो, "पण दादा, आपण दरवर्षी तर देत नाही ना?" त्यावर रविराज म्हणतो, "हो, पण मला ह्यावर्षी असं वाटतंय त्यांना बोलवावं." इकडे तन्वी लगेच रविराजकडे जाते आणि म्हणते, "बाबा, आम्ही शिरा केलाय. तुम्हाला जर आवडला ना, तर संध्याकाळच्या प्रसादामध्ये सुद्धा मीच बनवेन ना." रविराज काही बघत नाही तिच्याकडे आणि न बोलता तिकडून निघून जातो. तन्वी प्रचंड चिडते आणि तिकडून निघून जाते. लगेच अश्विन तिच्या मागे जातो आणि अश्विन तिला म्हणतो, "तन्वी, मी तुला सांगितलं होतं ना, की रविराज काका तुझ्या वागण्यामुळे खूप दुखावले गेलेत. त्याच्यामुळे त्यांचा राग काय 3-4 दिवसात निघणार नाहीये. तुला थोडा पेशन्स ठेवायला हवा." तन्वी म्हणते, "मी दरवेळी नमती बाजू घेऊन त्यांच्याशी बोलायला जाते, पण ते मला नेहमीच असे फटकारून लावतात. तू बघितलंस ना आता त्यांनी कसं केलं माझ्यासोबत." इकडे अर्जुन आणि सायली घराबाहेर पडतात. अर्जुन म्हणतो सायलीला, की "अगं, मी तुझ्यासाठी दागिने घेण्यासाठी नाही बाहेर पडलोय. मी एका वेगळ्या कामासाठी बाहेर पडलोय. आपण किल्लेदारांच्या घरावर जायचंय." सायली म्हणते, "अरे वा, किती छान, सगळ्यांना भेटता येईल." त्यावर अर्जुन म्हणतो, "कोणाला भेटायचं नाहीये. इनफॅक्ट आपण आत पण जायचं नाही. आपण बाहेरूनच तन्वीला फोन करायचा आणि तिला असं काहीतरी सांगायचं की तन्वी पटकन बाहेर पडेल आणि ते गाठोडं हलवायला जाईल. कारण आपल्याकडे आत्ता वेळ नाहीये अजिबात." सायली म्हणते, "ठीक आहे." आणि मग ते दोघे किल्लेदारांच्या घराकडे जातात. इकडे अर्जुन तन्वीच्या घराबाहेर येऊन उभा राहतो आणि तो तिला फोन करत असतो. पण तन्वी काही फोन घ्यायच्या मनस्थितीत नसते, कारण ती घाबरते. इकडे आपल्याला दाखवतात की महिपत कॉन्स्टेबल पाटीलला फोन करतो. कॉन्स्टेबल पाटील त्याला सांगतो की त्या बाईचा पत्ता मिळालाय जिच्याकडे तन्वी आधी राहायची. आधी ती चोऱ्या-माऱ्या करायची आणि एकदा चोरी करताना पकडली असताना ती पळून गेली होती. तिच्यावरती रिटर्न कंप्लेंट तर झाली नाही, पण त्याच्याच एका कॉन्स्टेबल मित्राला तिच्या आईने कंप्लेंट सांगितली होती तन्वीची. त्या बाईचा पत्ता तिला माहितीये. हा फोन चालू असताना नागराज महिपतला फोन करत असतो, पण महिपत काय फोन घेत नाही त्याचा. इकडे प्रिया अर्जुनचा फोन उचलते. अर्जुन तिला सांगतो, "मला माहितीये की तू गाठोडं कुठे ठेवलंयस. मी तुला आधी पण सांगितलं होतं की आता तुझं सत्य माझ्यापासून काही लांब राहणार नाही." प्रिया हे सगळं ऐकून खूप घाबरते. इकडे आपल्याला दाखवतात की नागराज महिपतच्या बंगल्यावर जातो. तो त्याला म्हणतो, "तुला किती सांगितलं मी की जरा माझे फोन उचलत जा." महिपत म्हणतो, "मला काही फोन बिन आले नाहीयेत." नागराज म्हणतो, "ही सगळी नाटकं नंतर कर, मला माहितीये, जरा फोन चेक कर." नागराज म्हणतो, "त्या प्रियाने माझं कॉलर धरलं. तुला माहितीये का हे? आधीच तिने डोक्याला शॉट केलाय." महिपत म्हणतो, "काय सांगताय नागराज? पण आता काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या बाईचा पत्ता मला मिळालाय आणि ती बाई प्रियाचीच आई असणार. तिचा बाप कुठे असतो हे तर मला माहिती नाही, पण तिच्या घरचा पत्ता मिळालाय. आता प्रियाची नांगी तोडायची वेळ आलेली आहे." नागराज म्हणतो, "काय मज्जा येईल आता." अर्जुन सायलीला सांगतो, "आता ती नक्कीच ते आठवड्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेल." इतक्यात आपल्याला दाखवतात की तन्वी घराच्या बाहेर येते आणि गाडीत बसते. आता अर्जुन आणि सायली प्रियाच्या गाडीचा माग करत असतात. इकडे आपल्याला दाखवतात नागराज आणि महिपत त्या कॉन्स्टेबलने सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन पोचतात आणि त्या घरावर नॉक करतात. एक म्हातारी बाई घरातून बाहेर येते. महिपत तिला प्रियाचा जुना फोटो दाखवतो आणि विचारतो, "ह्या मुलीला तुम्ही ओळखता का?" इकडे तन्वी महिपतच्या घरी येऊन पोचते. अर्जुन आणि सायलीला आश्चर्य वाटतं. तन्वी म्हणते, "अर्जुनला जर कळलं की माझं गाठोडं महिपतकडे आहे आणि त्याने ते मिळवलं, तर माझी तर वाटच लागेल. आता काही करून ते गाठोडं मला मिळवून घ्यायला हवं."
आणि ती पटकन घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते. इकडे आपल्याला दाखवतात की महिपत आणि नागराज त्या बाईकडे आलेले असतात. पण ती बाई म्हणते, "प्रिया माझी पोटची पोरगी नाहीये. ती माझ्यासाठी छोटी-मोठी कामं करायची." नागराज म्हणतो, "म्हणजे चोऱ्या-माऱ्या करायची ना?" त्यावर ती म्हणते, "ते जे काय असेल ते. पण तिच्या आई-वडिलांनीच मला तिला सोडलं. त्या 5 बहिणी होत्या आणि ही सर्वात शेवटची. त्यांना जड झाली होती म्हणून त्यांनी मला इकडे देऊन टाकली." नागराज त्या बाईला विचारतो, "मग प्रियाशी तुमचा संबंध कधी संपला?" त्यावर ती सांगते, की माझ्याकडे जेव्हा तिला ठेवून घेतलं, तेव्हा ती माझ्याच घरात चोरी केली तिने. तिला एवढं बेदम मारलं, 2 दिवस खिकटत होती. त्याच्यानंतर पोलिसांनी पॉकेटमारी करताना तिला एकदा पकडलं. तेव्हापासून जी गायब झाली, तेव्हापासून ती मला काही दिसलेली नाही. तिचे आई-वडील इथेच पनवेलमध्ये टेलरिंगचं शॉप आहे त्यांचं. पण जेव्हापासून प्रिया निघून गेली, तेव्हापासून काय मला त्यांच्याशी बोलणं नाही झालं. आणि तिचं नाव बबली होतं आधीचं. त्यावर नागराज म्हणतो, "कागदपत्रावर सुद्धा नाव तिचं बबलीच होतं, म्हणजे तीच असावी." नंतर आपल्याला दाखवतात, की तन्वी खिडकीतून महिपतच्या घरात घुसते. तिचा पाठलाग करत अर्जुन म्हणतो, की "मी पण आत घुसतो." सायली म्हणते, "काळजी घ्या तुम्ही, मला खूप टेन्शन येतंय." तेवढ्यात प्रिया ते गाठोडं घेऊन खाली येतेच पण. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की प्रिया तिचं गाठोडं घेऊन गाडीत बसून निघून जाते. अर्जुन आणि सायली तिचा पाठलाग करतात. काही कालांतरानंतर प्रियाला कळतं, की अर्जुनची गाडी आहे तिच्या मागे आणि तिच्या मनात येतं, की अर्जुनला कळलंय का नाही, की मी ते गाठोडं घेतलंय आणि ते महिपतच्या घरात होतं. थोड्या वेळानंतर प्रिया गाडी जोरात चालवायला चालू करते आणि तिला वाटतं अर्जुनने तिचा माग सोडलाय. पण तेवढ्यात अर्जुनची गाडी तिच्या गाडीसमोर येऊन थांबते आणि अर्जुन आणि सायली गाडीच्या बाहेर येतात. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.